पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, देवा, तू आमच्यासाठी नेहमी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेल. त्यावर पांडुरंग म्हणाला, ठीक आहे, पण तू इथे उभा राहून कोणाला काहीही सांगू नकोस, काही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा राहा. पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरू झाले. श्रीमंत भक्त म्हणाला, देवा, मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे. एवढे बोलून तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला. पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तिथेच विसरला. पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याला त्याचे पाकीट परत देऊ शकला नाही. त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला. पुढे तेथे एक गरीब भक्तांचे येणे झाले. तो गरीब भक्त म्हणाला, पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो, माझी ही धनाची सेवा स्वीकार कर, तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको व मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कणही नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल तुझ्या मताप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे. असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो. तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते. तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना तो अन्न देतो. गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो. पुढे तिथे एक नावाडी येतो. देवाला उद्देशून म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्याआधी आशीर्वाद दे. असे म्हणून तो नावाडी तिथून निघून जातो. तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो. तिथे पाकीट नसल्याने बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो. तेव्हा गोकुळला फारच वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो. तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, पांडुरंगा, काय हा खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केलं तरी मला ही शिक्षा. हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते. तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असता तरी त्याने काहीतरी केले असते. असे म्हणून तो राहून तो पोलिसांना सांगतो की पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे. त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी आणि श्रीमंत हे दोघे भक्त देवांचे आभार मानून तेथून निघून जातात. रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळला विचारतो, कसा होता दिवस. गोकुळ म्हणतो, पांडुरंगा, मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे. यावरून कळते की तुझे दिवसही सोपे नसतात. पण देवा, मी आज एक चांगले काम केले. असे म्हणून तो सारी हकीकत सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, शेवटी माझ्या आज्ञेचा भंग केलास. तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काही बोलू नकोस, पण तू ऐकले नाहीस. तुझा माझ्यावर, देवावर विश्वासच नाही. तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही. गोकुळ मान खाली घालून उभा राहतो. पांडुरंग पुढे म्हणतो, अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या
देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गात आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकिट हरवण्याचा खेळ मला करावा लागला, जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापांचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्तांकडे फक्त शेवटचा 1 रुपया राहिला होता. तरी देखील श्रद्धेने भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकिट मी त्याला दिले, कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले. त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते, पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता. तेथील वातावरण आज खूप खराब आहे. मोठमोठ्या लाटा जोरजोराने वाहणार आहेत. या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता. म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व तो मोठ्या संकटांपासून सुटेल. पण त्याला वाटेल की आपण एक दिवसाचा देव झालो, म्हणजे आपण सगळे समजू लागलो. पण तू तर सर्व खेळांवर पाणी सांडले आणि जे नेहमी होते तेच आज पण झाले. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सांडतो. तर मित्रांनो, आजची एका दिवसाचा पांडुरंग कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करून शेअर सुद्धा करा. तसेच आपल्या आरती मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.